हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. म्हणजे एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे मैत्रिणीचे ताईंना मनापासून खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ परत एकदा सांगते, व्हिडिओ जुना आहे, म्हणजेच गणपती जायच्या अगोदरचा आहे. गणपतीमधला आहे, तर हा 4 तारखेचा व्हिडिओ आहे. आणि दुसरा व्हिडिओ एक आहे तो सॉरी, हा गणपती गेले त्या दिवसाचा आहे, म्हणजे 6 तारखेचा. आणि एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्येच ॲड केला बघा, हा गुरुवारचा. तर हा आहे 4 तारखेचा. तर पूजा वगैरे केली होती, गेल्या गुरुवारचा व्हिडिओ आहे. तर फुलं वगैरे नव्हते आणले, कारण कोण आणायलाच नव्हतं, आणि पूजा करून मला जायचं होतं गणपती बघण्यासाठी. तर तेवढा टाईमच नव्हता, आणि दुपारचंच निघालो, जायचं होतं लालबागला. पण खूप पाऊस होता त्या दिवशी. मग आम्ही इथंच आलो. फक्त एकच गणपती बघितला, हा लांबचाच होता, पण गर्दी नव्हती, दुपारचं गेलो होतं म्हणून. आणि एकच बघितला. दीदी, मी आणि तिचे पप्पा, आम्ही तिघं आलो होतो. तर बघा, खूप छान असं सह्याद्रीचा गणपती आहे आमच्या इथला. तर खूप छान असं गणपती बाप्पा आहे तिथे. खूप छान असं डेकोरेशन असतं, आणि गर्दी खूप असते. गेल्या वर्षी आम्हाला इथंच, जरा संध्याकाळच्या वेळेस आलो होतो 8 वाजता, तर आम्हाला इथंच 8ला उभं जे राहिलो लाईनीमध्ये, ते 10:30-11 वाजता आम्ही आतमध्ये गेलो होतो. आणि हेच आज दुपारी आलो, तर बघा दुपारी लवकर गर्दीच नव्हती. अगदी 2 मिनटात रिक्षातून उतरला की 2 मिनटामध्ये आतमध्ये गेलो असं. आणि लालबागला मग दुसऱ्या दिवशी दिदी गेली तिच्या आत्यासोबत. मग मी नाही गेले, कारण घरात पण खूप कामं वगैरे होतं. तर हे बघू शकता, हे मी बनवलं आहे मस्त अशी रेसिपी. रेसिपीचं नाव आहे पनीर भुर्जी. मस्त अशी पनीर भुर्जी बनवली होती. याची रेसिपी पण तुम्हाला दाखवली आहे बघा. हे मसाले घेतलेले आहे सर्व. लाल तिखट, किचन किंग मसाला जो मी बनवला घरी, तो मसाला, हळद, ते बघू शकता. हा मी घरी बनवलेला मसाला आहे. खूप छान असा मसाला झालेला आहे, खूप मस्त कलरही येतो. भाजी खूप छान होते, आणि तेवढा पौष्टिकही आहे. तर तोच तुम्हाला दाखवूया बघा. हा मसाला आहे, तो कलर बघा मी बनवलेला मसाल्याचा. आणि हा आहे तो किचन किंग मसाला आहे, त्याचा कलर बघा. तर ते बघा, हा किचन किंग मसाला आहे सुहानाचा. किचन किंग आहे का पनीर मसाला लक्षात नाही तेवढं, पण तो मला असं वाटतं पनीर मसाला असावा. हा पनीर मसाला आहे. तर कलर बघा त्या मसाल्याचा, आणि हा मी बनवला मसाला त्याचा. किती मस्त कलर, तर भाजीत टाकलं पण खूप छान असा कलर येत आहे. आणि तुम्हाला समोर दिसत असेल, तर ते बघू शकता, खूप छान आहे. आणि ताईनं खूप गडबड होत होती, त्याच्यामुळं ना व्हिडिओ काय हा मला अपलोड करायला जमलाच नाही. तर इथं बघू शकताय, मी एवढा बर्नीमध्ये काढून घेतला आहे माझ्यासाठी, म्हणजे घरासाठी, म्हणजे घरामध्ये भाजी वगैरे बनवण्यासाठी. बाकी सर्व पॅकिंग केलं आहे कस्टमरला देण्यासाठी. आणि इथं मी ना पनीरची भुर्जी बनवण्यासाठी मस्त पनीर धुवून आणि किसून घेतलेलं आहे. किसून म्हणजे हातानेच मी बारीक केलेलं आहे. छान असं मॅश केलं आहे, जास्त पण मॅश नाही केलं. आणि इथं ना 2 मोठे कांदे भरपूर असं तेलामध्ये छान असे एकदा परतून घेतले, जास्त लाल पण नाही करून घेतले पहिलेच. आणि नंतर मग 2 मोठे टॅमॅटो घातलेले आहे बारीक कट करून. छान हे सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला. 1 ते 2 चम्मच आहे ना अद्रक लसूण पेस्ट पण घालणार आहे मी, ते बघू शकताय. 2 चम्मच एवढी आहे. आणि याच्यामध्ये नाही घातली तरी पण काही हरकत नाही, तुम्ही कट करून पण घालू शकता. तर इथे मी तुम्हाला आज रेसिपी सांगत आहे. त्यामध्येच मी छोटासा जो व्हिडिओ होता खूप दिवसापासून आहे, तो म्हणजे ह्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे. आणि इथं बघू शकता, आता ह्याच्यामध्ये सर्व मसाले घालते, बारीक गॅसवरती छान एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मसाले हे. तर थोडी कोथिंबीर घातलेली आहे, आणि याच्यात मसाले घालते. खूप छान अशी भाजी झाली होती. नक्की एकदा करून बघा. मी दुसऱ्यांदा केली, अगोदर पण केली होती, तुम्हाला दाखवलं पण रेसिपी शेअर नव्हती केली, म्हणून आता दुसऱ्यांदा बनवली. पण खूप छान रेसिपी होती. पनीरपेक्षा पनीर भुर्जी खूप छान लागते. मला तर पनीर भुर्जी आवडली. आता तुम्हाला काय आवडतं नक्की कमेंट करून सांगा. पनीरची भाजी किंवा मटर पनीर किंवा पनीर भुर्जी. चला, तर आता मी इथं बघू शकता, मी छान एकजी बारीक गॅसवरती करून घेते. आणि एक सिक्रेट ह्याच्यामध्ये घालणार आहे. आज सिक्रेट काय असणार आहे ते तुम्हाला पुढं दिसेलच. तर इथं बघू शकता, आता मी ना छान असं ना मसाला एकजीव झालेला आहे. ह्याच्यामध्ये
जे एक सिक्रेट आहे तर ते मी आता घालणार आहे, ते तुम्हाला दाखवते इथं मी. आणि ते तुम्ही पण टाका. ते टाकल्याने काय होतं, आपला जो म्हणजे जी ग्रेव्ही आहे ना ती छान अशी होती. म्हणजे एकीकडे भाजी आणि एकीकडे ग्रेव्ही अशी, किंवा पाणी एकीकडे भाजी एकीकडे, असं अजिबात राहत नाही. कोणतीही तुम्ही भाजी करताना अशा प्रकारे ग्रेव्हीची त्यावेळेस तुम्ही ना हे एक सिक्रेट त्याच्यामध्ये घालायचं. तर मी तुम्हाला इथं मी विसरले होते बघा, तर मी पुढं घातलेलं आहे. इथं थोडी कस्तुरी मेथी घातलेली आहे आणि कस्तुरी मेथीने पण खूप छान असा फ्लेवर येतो. नंतरही घातली थोडीशी आणि आता याच्यातही घातली. तर इथं बघू शकताय मी तूप घातलेलं आहे. तुम्ही तुपाऐवजी बटरही घालू शकता, पण तुपाने खूप छान अशी टेस्टी येते. आणि मीठ घातलेलं आहे. मीठ अगोदरच घाला, मग ग्रेव्ही करता वेळेस म्हणजे ग्रेव्हीला छान अशी चव येते. आणि इथं बघू शकता आपली ग्रेव्ही तुम्ही बघू शकता किती छान असा कांदा टॅमॅटो सर्व मसाले एकजीव झालेले आहेत. जेवढं आपण त्याला मेहनत घेऊ कुठल्याही रेसिपीला, तेवढीच ती रेसिपी छान होत असते. मनापासून केले तर अजूनच छान होते. तर आता मी जे सिक्रेट आहे ते घालत आहे. तर बघू शकताय चण्याचं पीठ घालत आहे. अर्धा ते 1 चम्मच आपल्या भाजीनुसार आपल्याला घालायचं आहे. तर हे सिक्रेट आहे माझ्या भाजीचं, की चण्याचं पीठ घालायचं. तुम्ही चण्याच्या पिठाऐवजी गव्हाचं पीठही घालू शकता. आणि नक्की बघा, गव्हाच्या पिठाने अजिबात काही फरक पडत नाही. खूप छान अशी टेस्टी भाजी होती. जर चण्याचं पीठ नसलं का गव्हाचं पीठ घाला. अशी जर ग्रेव्हीची भाजी कोणतीही कराल तुम्ही, चण्याची असू, वालाची असू, किंवा वाटाण्याची असू, किंवा पनीरची असू, पनीर भुर्जी असू, किंवा पनीर मसाला असू, किंवा पनीर मटर असू, त्यावेळेस तुम्ही हे एक सिक्रेट गव्हाचं पीठ किंवा चण्याचं पीठ तुम्ही घालू शकता. जर दोन्ही पीठ नसेल घालायचे तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना बटर जे असतात, आपण खारी बटर जे चायसोबत खातो ते बटर असतात, फिक्केवाले, जिरा बटर नाही फिक्केवाले, तर ते बटरसुद्धा 1 किंवा अर्धा भाजीनुसार तुम्ही मिक्सरला बारीक करून ह्याच्यामध्ये घालू शकता. एकदा नक्की ट्राय करा. मी सांगितल्याप्रमाणे खूप छान अशी भाजी होती. आणि कालवणातही घालू शकता तुम्ही, असं नाही की तुम्ही फक्त भाजीमध्ये, तर कालवणातही तुम्ही हे जे सिक्रेट मी आज तुम्हाला सांगितलं ते घालू शकता. एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही भाजी किंवा ग्रेव्ही करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. खरंच खूप छान आणि टेस्टी अशी भाजी होती. तर इथं बघू शकताय. तर मी सुक्की नाही केली, एकदम थोडी ग्रेव्हीदार अशी केली, म्हणजे छान लागते खायला. पण सुक्की सुक्की मग खायला मजा पण नाहीत आणि बघायला पण आपल्याला एकदम सुकं सुकं वाटतं. तर मी ह्याच्यात त्यांना लागत तसं पहिलं थोडंच पाणी टाकत गेले, कारण की जास्त पण ग्रेव्हीदार करायचे नाही आपल्याला. ह्याच्यावाले मसाला म्हणजे पनीर जशी पनीरची भाजी करतो पनीर ग्रेव्ही तशी पण नाही करायची, अशी थोडीशी थपथपीतच करायची आहे. आणि एवढी मस्त ही भाजी लागली होती. आणि खरं सांगते, भाजी बघून आणि भाजीची टेस्टिंग बघून आहे ना, तर मी चपातीसाठी पीठ मळलं होतं. ही बघा, आता इथं ना मी पनीरची पण भाजी केली होती वेगळी, पनीर शिमला मिरचीची अशी भाजी केली होती. ही मस्त, खूप मस्त झाली होती. तर ह्याच्यामध्ये पण जे ते सिक्रेट जे चण्याचं पीठ मी ह्याच्यात टाकलं होतं पनीर भुर्जी, तेच म्हणजे सिक्रेट पनीर शिमला म्हणजे पनीरच्या भाजीमध्ये सुद्धा टाकलेलं आहे मी, बरं का. आणि हे बघू शकता, खूप मस्त अशी भाजी झाली होती. आणि मी सांगते तुम्हाला, मी चपात्याचं पीठ मळलं होतं, तर चपात्याच्या पिठाऐवजी मी पीठ मळलं होतं, तर मी चपात्याऐवजी मी लच्छा पराठे केले होते. कारण की अशा भाजीसोबत आहे ना थोडंसं वेगळं काहीतरी छान वाटतं. मुलांना पण खायला खूप छान वाटतं. तर जेवढ्या आवडीने आणि प्रेमाने आपण करू तेवढ्याच आवडीने सर्वजण खातात. तर वेळ किती लागला तर हे बघायचं नसतं आपल्याला, करून घालायचं असतं, ते बघायचं असतं. तर मी केला, खूप उशीर झाला मला एवढे सारे नान पराठे करायला. आणि आमच्या घरात मुलांची फेवरेटच आहे. पनीर म्हणलं तर मुलांचं फेवरेट आहे, त्याच्यामुळं मी म्हणले चला मैद्याचं नको, मैद्याने खूप पोट वगैरे खराब होतं. त्याच्यामुळं ना गव्हाच्या पिठाच्याच आपण लच्छा पराठे बनवूया. तर खूप छान असे बघा लच्छा पराठे बनवले. जो मी मसाला बनवला आहे पौष्टिक मसाला, तो मसाला, थोडं मीठ, हळद, थोडा चाट मसाला, थोडा मी पावभाजी
पनीर मसाला होता तो, आणि त्याच्यामध्ये छान असं मिक्स केलं आणि मग ते आतमध्ये भरलं आणि वरतून कोथिंबीर भुरभुरली मस्त अशी लच्छा पराठा मस्त असा झाला होता, खूप छान. आणि थोडे नरम न करता थोडे क्रिस्पीच केले होते. आणि मी आपण तूप किंवा तेल दोन्हीही लावू शकतो, जे आपल्याला लावायचं तेल. तर मी इथं ना काही ना तूप लावलं, काही ना तेल लावलं, अशा प्रकारे केले, कारण की भरपूर पराठे होते, ते बघू शकता तुम्ही. आणि मग जे लास्टचे 4-5 असे राहिले होते तर त्याच्या मी चपात्या केल्या, कारण की भरपूर वेळ लागत होता. मला तुम्हाला सांगते, जेवायला कोण वेळ नव्हतं त्या दिवशी, कारण गणपती गेले ना, तो दिवस आहे. तर 6 तारीख आहे, शनिवार 6 तारीख. तर जेवायला कोणच नव्हतं. मग मला स्वयंपाक करायलाच एवढं सगळं करायला ना 11 वाजले. दीदी होती. मग 11 हो 11 पावणे 11 वाजले. मग दीदीनी आणि मी जेवून घेतलं आम्ही दोघी, कारण की मुलं त्यांचे पप्पा गणपती विसर्जनला गेले होते. आणि ते बघू शकताय, खूप छान असे पराठे झाले होते, खूप मस्त. आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. नक्कीच आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आजची रेसिपी, आजचा व्हिडिओ कसा वाटला. ते बघू शकता, खूप छान, खूप मस्त असं वाटत आहे. बघायला जेवढं छान वाटत आहे तेवढंच खायला खूप छान वाटत होतं. हॉटेलपेक्षाही भारी असं मस्त जेवण आपल्याला घरच्या घरी थोडा वेळ काढून थोडी मेहनत करून करता येते. काय गरज मग हॉटेलमध्ये जाऊनच पनीर भुर्जी आणि पनीर मसाला खायची गरज नाही, किंवा लच्छा पराठे आपण घरीही मुलांना करून देऊ शकतो, आपणही खाऊ शकतो. चला तर भेटू अशा छानशा रेसिपी किंवा व्हिडिओसोबत.